तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात वितरित करण्यात येत असलेल्या रेशनचे धान्य निकृष्ट दर्जाचे येत असल्याची ओरड गेल्या काही दिवसांपासून केली जात आहे। अशातच मेहकर तालुक्याच्या डोणगाव येथे रेशन दुकानात प्राप्त झालेले ज्वारी आणि तांदूळ निकृष्ट दर्जाचे असल्याने सामाजिक कार्यकर्ते शैलेश सावजी यांनी जिल्हाधिकारी हा गरीब जनतेशी आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप करत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करत गोडाऊन व्यवस्थापक व पुरवठा निरीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन धान्याचा पंचनामा करत 394 कट्टे ज्वारीचा साठा गोदामात परत केला आहे। रेशन दुकानदारांना वितरित केलेला हा निकृष्ट दर्जाचा साठा परत घेऊन चांगले धान्य लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा शैलेश सावजी यांनी दिला आहे। गेल्या काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ व ज्वारी मिळत असल्याची तक्रार बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा, महासिद्ध, वडगाव, गड आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे। नागरिकांच्या या समस्या लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभाग व प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। माल नाही का वास्तविक पाहता ना हा केंद्र नाही मन नाही का मी काय म्हटलं तुम्हाला फक्त तुम्ही माल कसा दिला? माल चांगला दिला। मग दुकानदारांनी जो ग्राहकाला जो माल दिला तो खराब होता, मग दुकानदाराने तो माल बदलला का? नाही मग दुकानदाराचे लायसन्स सस्पेंड व्हायला पाहिजे का? होतं ना हे पाहिलं आता हे बघा, हा ही ज्वारी तुम्ही वाटप केली, तुम्ही याच प्रति ज्वारी वाटप केली आणि ज्या दुकानदारांनी मग खराब ज्वारी दिली, मग त्याचं काय? आता त्याचं काय आता ते तेल कसे दिले त्याचं तेल माहिती बाबा कोणतं म्हणजे दुकानदार होऊ शकतो ज्वारी बदलली। आता काय त्याच्यामध्ये काय हे ते मी नाही म्हणावलं, जे लोक जे म्हणावले, जे रेशन दुकानदार रेशन धान्य घेणारे लाभार्थी जे म्हणावले का आम्हाला ज्वारी खराब भेटली आणि तुमचं म्हणणं आहे की ज्वारी चांगली होती। मग ज्वारी चांगली होती तर मग रेशन दुकानदारांनी ती बदलली। बदलली हे ते नाही का आता तुमच्या समोरच नाही का आपण नाही का साई दुकानदाराला नाही सर्व दुकानदार चला तुम्ही सर्व दुकानदार तिची जी वेळेत विल्हेवाट लागायला पाहिजे ना, ती न लागल्यामुळे थोडंसं बरं ही वेळेत जी विल्हेवाट लागली नाही याची याला तुम्हाला कोण वाटते, याला कारण काय असू शकणार आहे? त्याचे कारण आता आपण काय सांगू शकत नाही जास्त। आपण याची वेळेत विल्हेवाट कोणा लावायला पाहिजे? वरच्या स्तरावरून 3 महिन्यात तिचं व्हायला पाहिजे होतं, पण ती 6-7 महिने झाले। 6-7 महिने जुना हा माल आहे, आज हा खाय योग्य राहिलेला नाही असंच तुमचं म्हणणं आहे ना? खाण्यायोग्य राहायला नाही ते आपण असं म्हणजे नाही सांगू शकत। नाही आता आपल्या पाहण्याहून आता तुमचे ह्या हात साफ करून होते नाही साफ करू तर काय होते ना साहेब? आता लोकांना आपण आनंददायी शिधा द्यायला लागलो, हा